ढवळी गावातील आजी माजी ग्रामपंचायत सदस्य आणि असंख्य कार्यकर्त्यांचा जनस्वराज्य शक्ती पक्षात प्रवेश। 5 जिल्हा परिषद गट आणि 11 पंचायत समिती जागांवर जनस्वराज्य पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। समिती कदम। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने मिरज तालुक्यातील ढवळी गाव येथील ग्रामपंचायत आजी माजी सदस्य आणि विविध पक्षातील तरुण कार्यकर्त्यांनी जनस्वराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केलेला आहे। जनस्वराज्य प्रदेश अध्यक्ष समिती कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पक्ष प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला। गौरव मधुकर पाटील, संजय श्रीरंग पाटील, रोहन रावसाहेब पिडरे, प्रशांत पाटील, दयानंद कांबळे, प्रकाश कुगे, शीतल कणिरे, प्रवीण अक्किवाटे, मुदसर मुलानी, गणेश चव्हाण, शहीद खतीब, अथर्व भोसेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी जनस्वराज्य पक्षात प्रवेश केला आहे। यावेळी ज्येष्ठ नेते महादेवांना कुरणे, ग्रामपंचायत जिल्हाध्यक्ष आनंदसागर पुजारी, मिरज शहराध्यक्ष योगेश भाऊसाहेब दरबंदर, डेप्युटी सरपंच माजी चेअरमॅन वडीगावचे राजूभाई, वजीर तालुकाध्यक्ष सुनील बंडगर, नाना घोरपडे, ओमकार नाईक, संजय पाटील, आदित्य साळुंखे, अनिल देवकते पंचप्रमुख उपस्थित होते। सांगली जिल्हा परिषद 5 जागेंवर आणि पंचायत समितीच्या 11 जागेंवर जनस्वराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात मैदानात उतरले असल्याची यावेळी समिती कदम यांनी माहिती दिली आहे। आज या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितींची निवडणुकीची गडबड चालू असताना पण आज त्या ठिकाणी ढवळी गावचे सर्व प्रमुख मंडळांनी आज या जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश केला। प्रामुख्याने गौरव पाटील, त्याचबरोबर संजय पाटील, रोहित पिड्डे, त्यानंतर प्रशांत पाटील आणि असणारे सर्वच दयानंद कांबळे आणि असंख्य कार्यकर्ते आणि ढवळी गावचे माजी सरपंच, जिल्हा पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य या सगळ्यांचा आज या ठिकाणी जनस्वराज्य शक्ती पक्षामध्ये आम्ही आज या ठिकाणी स्वागत केला। आणि ह्या निवडणुकीच्या गडबडीमध्ये पण एक अतिशय पॉझिटिव्ह मेसेज द्यायच्या दृष्टिकोनातून ही मंडळी आज आली। माझे मित्र केकल्याचे सागर पाटील, त्याचबरोबर असणारे आमचे राजूभाई वजीर, पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर महादेवांना कुरणे, त्याचबरोबर पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष आणि सक्षम नेतृत्व डॉक्टर पंकज मेहत्री, त्याचबरोबर असणारे सर्वच पक्षातल्या आमच्या तरुण सहकार्याने, त्याचबरोबर सुनील बंडगर असतील, योगेश दरबंदर, सर्वच प्रमुख पक्षाचे पदाधिकारी या सगळ्यांनी आज हा निर्णय या ठिकाणी या सगळ्या मंडळींची चर्चा करून घेतला। सगळ्यांचाच एकच आम्हाला अजेंडा आहे की त्यांच्या गावचा विकास। एवढ्या एकाच अटीवर ह्या मंडळीने आज या ठिकाणी प्रवेश केलाय पक्षामध्ये आणि इथनं पुढच्या काळामध्ये येणार सर्व निवडणुकीमध्ये आमच्या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचे त्या ठिकाणी त्या सगळ्यांनी इच्छा व्यक्त केली आणि ते आम्ही सगळ्यांनी निश्चितरित्या त्यांना आमच्या जनस्वराज्य कुटुंबामध्ये घेऊन एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करून ही निवडणूक कशी यशस्वीरित्या येणार सगळ्या निवडणूक पक्ष धोरण महायुती म्हणून पुढे जाऊ हा धोरण आम्ही या ठिकाणी बरोबर घेतल्यामुळं सर्व मंडळींनी पक्षात प्रवेश केला। मी तुम्हाला सगळ्यांना एवढं सांगेन की आज या निमित्तानं एक नवीन मंडळी आज या कुटुंबात आलेत आणि एक चांगल्या पद्धतीचं यश लवकरच येणाऱ्या काळातल्या निवडणुकींमध्ये आम्हाला सगळ्यांना प्राप्त होईल, ज्याला बळ मिळेल यामध्ये कोणतीही शंका वाटत नाही। आणि त्यांचा जो विकासाचा अजेंडा आहे तो आमचा पहिल्यापासून पक्षाचा ध्येय धोरण आहे। पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार साहेब यांच्या माध्यमातून एक अतिशय विकासात्मक आणि औद्योगिक प्रगतीच्या दृष्टिकोनातून जाणारं एक नेतृत्व आम्हाला त्या ठिकाणी मिळाले आणि त्यामुळं या सर्वच मंडळींचा नक्कीच फायदा होईल आणि येणाऱ्या काळामध्ये तिथं चांगल्या पद्धतीचं वारण्याच्या माध्यमातून दूध संघ असेल, इतर सगळ्या संस्था असेल, त्या माध्यमातून चांगल्या काय गोष्टी करणं शक्य असेल तर त्याचा प्रयत्न आम्ही सर्व मंडळी करू आणि ह्या गावच्या मंडळींच्या ताकदीने आम्ही सगळे मागे राहू एवढी या निमित्ताने मी विश्वास व्यक्त करतो आणि सर्वच मंडळींचं कुटुंबात स्वागत करून या ठिकाणी जनस्वराज्य शक्ती पक्षाला आहे। आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये 5 जिल्हा परिषदला जो 11 पंचायत समिती सदस्य त्या ठिकाणी पक्षाने विविध ठिकाणी या जिल्ह्यामध्ये उपस्थित आम्ही त्या ठिकाणी केलेले आहेत। त्याचबरोबर शहरामधनं साई तेजस्वी देशमुख एक असे यंग चेहरा त्या ठिकाणी सगळ्यांच्या पुढे आलेला आहे। एक शौर्य देशमुख साहेबांच्या घराण्याचा वारसा असलेला त्या ठिकाणी एक नेतृत्व आम्हाला मिळालेलं आहे आणि एक अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी चाललंय। पक्षाच्या सर्वच पार्लमेंटरी बोर्डाने त्यांचा रितसर इंटरव्ह्यू घेऊन एक सक्षम उमेदवार आम्हाला मिळाला। आमचं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर महायुती असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही सर्व मंडळींनी
त्या उमेदवाराला त्या ठिकाणी आम्ही बोलवलं आणि आम्ही सगळी चर्चा केली आणि एक सक्षम उमेदवार तोच वाटत असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी त्यांना तात्काळ उमेदवारी दिलेली आहे. तर एक चांगल्या पद्धतीचा मेसेज सगळीकडे गेला आहे आणि एक तरुणाईला जे एक संधी द्यायचं देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि अमित भाई शाह यांचं जे धोरण आहे त्या धोरणाला अनुसरून एक चांगली तरुण आणि युवा पिढी, एक महिला भगिनी आमची त्या ठिकाणी कशी सभागृहात जाईल यासाठी पक्षाचा चांगल्या ताकदीनं सगळ्या मंडळींचा प्रयत्न. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.